नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता जानकी आणि ऋषिकेशकडे नानांनी ते मृत्यूपत्र तर पाठवलेलं आहेच, ते पण देव्हारा दिला आहे. त्या देव्हाऱ्यामध्ये ते मृत्यूपत्र आहे, त्याचबरोबर पार्वतीच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, पार्वतीचं मृत्यूपत्र आहे आणि त्याचबरोबर पार्वतीचे खानदानी दागिने आहेत. हे सगळं त्या देव्हाऱ्यामध्ये आहे आणि हे सगळं जानकी आणि ऋषिकेश यांना मिळालेलं आहे. आणि जेव्हा ते मृत्यूपत्र जानकी आणि ऋषिकेश वाचतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं हा सगळा जो गोंधळ घातलेला आहे तो ऐश्वर्याने घातलेला आहे. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ते दोघंही विचार करू लागलेले आहेत. कारण हे सगळं कसं झालेलं आहे, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे, असे अनेक प्रश्न जानकी आणि ऋषिकेशला पडलेले आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता त्यांना मिळणार आहेत आणि ती उत्तरं देणार आहेत ते म्हणजे इथे आता हे जे आहे ते सौमित्र, त्याचबरोबर सुमित्रा आणि नाना. आता सौमित्र आणि नाना दोघंही आपले एका पार्टीत आहेत. नानांना नीटचं काही बोलता येत नाही, परंतु नाना सौमित्रशी एक एक शब्द करून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सौमित्राला सर्व गोष्टी सांगत आहेत. तर अवंतिका आणि सौमित्र मिळून ऐश्वर्याची हकालपट्टी तर करणार आहेतच, पण त्याचबरोबर सुमित्रा अगदी जानकी आणि ऋषिकेशच्या समोर हात जोडून त्यांची माफी मागणार आहे आणि त्यांना घेऊन ती बाहेर येणार आहे, त्यांना घेऊन घरी येणार आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मान त्यांना देणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलेलं होतं की नानांनी ते देवघर आहे ते जानकी आणि ऋषिकेशला दे असं सांगितलेलं होतं. जानकी आणि ऋषिकेशला देवघर द्यायला सांगितलेलं होतं. त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेशला देवघर पोहोचवल्यानंतर ते देवघर जे आहे त्या देवघरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. म्हणजेच त्यांना सांगितलेलं आहे की त्या देवघरामध्ये जे काय आहे ते सगळं आहे ते देवघर शुद्धीकरण करूनच वापरायचं आहे हे सांगितलेलं असतं आणि सौमित्र हे सर्व येऊन सांगतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता दिवाळी आलेली आहे आणि जानकीने दिवाळीचा सर्व फराळ बनवायला सुरुवात केलेली आहे. ऋषिकेशच्या मदतीने जानकी दिवाळीचा सर्व फराळ बनवत असते आणि तो जो फराळ आहे तो फराळ घेऊन इकडे आलेली असते आणि जानकीने गुलाबला बोलवून घेतलेलं असतं आणि गुलाबला सांगितलेलं असतं हा जो सगळा फराळ आहे तो जानकीने दिलेला आहे, हे सांगायचं नाही घरी, तर हा फराळ घेऊन तू जायचा आहेस आणि हा फराळ द्यायचा आहे, एवढंच गुलाबजवळ तिनं सांगितलेलं असतं. आता हा फराळ घेऊन सगळेजण घरी आहेत आणि गुलाबने तो फराळ घेऊन आलेला आहे. खरं तर इकडे ऐश्वर्याला सुमित्राने फराळ बनवण्याच्या कामाला लावलेलं असतं, पण ऐश्वर्या म्हणत असते की आपण यावर्षी हा जो फराळ आहे ना तो आपण विकत आणूया. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी रणदिवेंच्या घरामध्ये आजपर्यंत फराळ हा बाहेरून आलेला नाही. रणदिवेंच्या घरामध्ये फराळ हा घरीच बनवला जातो आणि त्यामुळं आत्ताही हा फराळ घरीच बनवायचा आहे हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अशाही गोष्टी सांगितलेल्या असतात की काहीही झालं तरी रणदिवेंच्या घरची जी प्रथा आहे ती प्रथा कधीही मोडायची नाही, हे सगळं सुमित्राने आता सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही आता सुमित्रा म्हणते की रणदिवेंच्या घरी बाहेरचा फराळ येणार नाही, पण ऐश्वर्या काही फराळ बनवू शकलेली नसते आणि आता हा फराळ घेऊन आलेला असतो तो गुलाब. दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सगळ्यांना फराळ दिला जातो, सगळेजण आवडीनं खात असतात आणि तो फराळ खात असतात. तेव्हा मात्र तिथे लगेचच सारंग म्हणू लागतो ही जी चकली आहे ना ती खरंच खूपच मस्त आहे, अगदी जानकी वहिनी जी बनवत असते ना तशा पद्धतीची ही चकली बनवलेली आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रा पाहू लागते आजी पण मन लावून फराळ खात असते. इतर वेळी आपल्या जानकीला प्रत्येक वेळेस नावं ठेवायचं काम ही करत असते ती आजी, आणि आज तो फराळ तिथं आला, जानकीकडून सेवा करून घ्यायचं म्हणलं की सगळ्यांच्या पुढं असते. हे सगळं जेव्हा चालू असतं आणि तेव्हा तिथे सौमित्र म्हणतो की गुलाब मला एक गोष्ट सांग, हा जो फराळ आहे तो कुणी दिलेला आहे, जानकी वहिनीने पाठवलेला आहे ना. आणि तेव्हा मात्र गुलाब शांतच बसतो, गुलाबला कळतच नाही की काय उत्तर द्यायचं आहे. आणि इकडे
सौमित्रला उत्तर न देता गुलाब शांत राहतो आणि सुमित्रालाही धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, गुलाब काय विचारले तुला आत्ता? सौमित्र काय विचारतोय? तेव्हा गुलाब म्हणतो की हो, हा फराळ मला जानकी वहिनीनेच दिलेला आहे आणि मला सांगितलेलं होतं की कोणालाही सांगू नकोस, कारण दिवाळीचा फराळ जानकी वहिनींनी फराळ दिला तरच इथं होणार होता हे त्यांना माहिती होतं. त्यांना कळलेलं होतं की आपल्या घरी फराळ बनवला गेलेला नाही, म्हणून तर हे सगळं घडत आहे. आणि तेव्हा मात्र आता फराळ तर दिलेला असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, तरीही इकडे जानकीच्या बद्दल सौमित्राच्या मनात अजूनही काही आलेलं नसतं. खरं तर देवघर नानाने दिलेलं असतं आणि इकडे जानकी आणि ऋषिकेशने ते देवघर उघडलेलं असतं, त्यात त्या वस्तू मिळालेल्या असतात आणि त्यातलं मृत्यूपत्र जेव्हा हे दोघं जण वाचू लागतात तेव्हा मात्र खूपच मोठा गोंधळ होतो. आणि तो गोंधळ असा असतो तो म्हणजे की ते मृत्यूपत्र जे आहे ते मृत्यूपत्र जेव्हा आता वाचलेलं आहे तेव्हा त्यांचा गैरसमज दूर होतो. त्यांच्या लक्षात येतं की काहीही झालं तरीही हे जे मृत्यूपत्र आहे ते मृत्यूपत्र हे नानांनी बनवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर जे वाचन केलेलं मृत्यूपत्र होतं ते मृत्यूपत्र हे ऐश्वर्याने बनवलेलं होतं. हे आता जानकीने सर्वांच्या समोर आणलेलं असतं आणि नाना मात्र या सगळ्या गोष्टी लांबून पाहत असतात. नाना घरी आता फराळ आणलेला आहे, नाना आता हॉलमध्ये येत असतात, तिथे सर्वांच्या बरोबर बसत असतात, अगदी मिळून मिसळून राहत असतात, कारण नानांना जे करायचं होतं ते नानांनी केलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेशच्या जवळ एक मुलाची गोष्ट पाठवलेली असते आणि त्यामुळंच जानकी आणि ऋषिकेश सुखात राहणार आहेत हे नानांना माहिती असतं. म्हणजेच ऋषिकेशच्या आईची जी काही सगळी प्रॉपर्टी आहे ती नानांनी ऋषिकेशकडे पाठवलेली असते. आता सुमित्रा एंटरप्राइजेस ही जी कंपनी आहे ती ऋषिकेशच्या आईच्या मालकीच्या जागेवरती आहे, म्हणजे ती जी जागा आहे ती ही ऋषिकेशच्या नावावरती आहे आणि त्यामुळं त्या कंपनीमध्ये हे कोणीही काहीही करू शकत नाहीत. हे सगळं आता समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं सौमित्र मात्र नानांशी बोलत असतो. नानांशी बोलून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत का ते पाहत असतो. नानांच्या तब्येतीचीही तेवढीच काळजी घेत असतो आणि तो मनापासून त्यांची सेवाही करत असतो. नानांमध्ये आता चांगलाच बदल घडून आलेला असतो. फिजिओथेरपिस्ट येत असतात आणि त्यानंतर खूपच भारी अशी गोष्ट घडते. ते मृत्यूपत्राची जी एक प्रत आहे ती नाना आता शहाणे वकिलांना बोलवतात आणि त्यांच्याकडून ती मृत्यूपत्राची जी एक प्रत आहे ती मागवतात आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे नानांनी ते मृत्यूपत्र सगळ्यांच्या समोर वाचायला सांगितलेलं असतं आणि कळतं ते म्हणजे ऐश्वर्याने केलेलं कारस्थान. आणि मग इथेच एक मोठा ट्विस्ट येतो, तो म्हणजे ऐश्वर्या म्हणत असते की मी काहीही केलेलं नाही. तर इकडे ॲडव्होकेट शहाणे सांगतात की मला सयाजीराव आणि ऐश्वर्यानी धमकी दिलेली होती, माझ्या बायकोला माझ्या मुलाबाळांना ते मारणार होते, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि नानांनी जे मृत्यूपत्र माझ्याकडे दिलेलं होतं त्या मृत्यूपत्राचं वाचन मी केलं नाही, तर तुमच्या घरातलं जे मृत्यूपत्र होतं त्याच मृत्यूपत्राचं वाचन मी केलेलं होतं हे आता तिथे ॲडव्होकेट शहाणे सांगू लागतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? त्यामुळं आमच्या घरामध्ये किती मोठी वादाची ठिणगी पडली, फूट पडलेली आहे. तेव्हा ते सांगू लागतात की हे सगळं जे काही केलेलं आहे ते हे ऐश्वर्या आणि सयाजीराव विखे पाटील यांनी केलेलं आहे. हे सगळं त्यांनी मला करायला लावलेलं आहे. आणि नाना म्हणतात, अरे तू वकील आहेस ना, एवढा कसा खालच्या थराला गेलास पैशांसाठी? तर तो म्हणतो की नाही, मी पैशांसाठी काहीही केलेलं नाही, मी पैशांसाठी बेईमानी केलेली नाही, तर हे सगळं मला करायला भाग पाडलेलं आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेशकडे आता ते मृत्यूपत्र आलेलं असतं तरीही ते शांत राहतात, म्हणजे नानांची काहीतरी मजबुरी आहे हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि ते दोघंही आता शांतपणे ह्या सर्व गोष्टी पाहत असतात. नक्की पुढे काय होतंय हे त्यांना पाहायचं असतं, म्हणून ते दोघंही शांतच असतात. आणि इकडे ओवी मात्र खूप आनंदात असते. फायनली घर लागलेलं असतं, घरामध्ये दिवाळी साजरी झालेली असते, फटाके आणलेले असतात. ओवीला जसा ड्रेस हवा होता तसा ड्रेसही ऋषिकेशने घेतलेला असतो आणि त्यातून थोडेफार काहीतरी पैसे साठवलेले असतात. त्या पैशातून त्याने स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला असतो, तो म्हणजे बी बियाणांचा. आणि त्यामुळं तो शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असतो. आणि इकडे सौमित्र नानांमध्ये जो बदल झालेला आहे तो बदल सगळ्यांच्या समोर येत असतो आणि आता ऐश्वर्याची मात्र वाट लागायला सुरुवात झालेली असते. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्यामुळे आपली वाट लागणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता
सुमित्रा जेव्हा म्हणते की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे तेव्हा सारंग म्हणतो की नाही, आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या असं वागू शकत नाही, हे सगळं जानकी वहिनीनेच केलेलं आहे. तेव्हा नानांना खूप राग येतो. नाना सारंगच्या खानदिशी कानाखाली ओढतात आणि सांगतात की बाद झालं, एवढं पण तू बायकोच्या प्रेमात आंधळा झालेला असशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. एवढे सगळे पुरावे तुझ्याजवळ आहेत, शहाणे वकिलांनी स्वतः सांगितलेलं आहे, तरीही तुझा विश्वास बसत नाही. तर आत्ताच्या आत्ता तू पण या घराच्या बाहेर व्हायचं आहे. आणि तोपर्यंत इकडे सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशकडे गेलेली असते. जानकी ऋषिकेशकडे जाऊन तिने त्यांची हात जोडून माफी मागितलेली असते. मला माफ करा, मला नानांनी जे काही सांगितलेलं होतं त्या गोष्टींवरती मी विश्वास ठेवलेला होता. माझं काही आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं कोण करत होतं आणि कोणामुळे झालेलं आहे हे सगळं सुमित्रा बोलत असते. तेव्हा जानकी ऋषिकेशची ती माफी मागत असते, त्यांच्या पुढे हात जोडून उभी असते, त्यांना म्हणत असते की खरंच मला माफ करा, माझ्याकडून चुकलेलं आहे असं ती सांगत असते. तेव्हा इकडे सौमित्रही असतो आणि सौमित्र म्हणत असतो की आई पण तू चुकीचं केलेलं आहे, तुझा वहिनीवर विश्वास ठेवायला हवा होता, कारण ती ऐश्वर्या कशी आहे ते माहिती आहे ना तुला, तिने मला किडनॅप केलेलं होतं ही गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलेलीच होती, पण तरीही तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवता. या गोष्टीमुळं खरं तर एवढं सगळं झालेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा सुमित्रा मात्र शांतच होते, ती काहीच बोलत नाही आणि तिला खरं तर कळतच नसतं की आपण काय बोलायचं आणि काय करायचं, कारण जे काही घडत असतं ते इतकं विचित्र असतं. तिच्याही लक्षात आलेल्या नसतात गोष्टी आणि ती हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते की जानकी मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. अक्षरशः सुमित्राने जानकीच्या पायावरती नाक घासलेलं असतं. ऋषिकेश मात्र रागातच असतो. तो म्हणत असतो की तू मला जे सावत्र सावत्र म्हणून हिनवलं आई, त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलेलं आहे. हे सुमित्राला ऋषिकेश बोलत असतो. खरं तर त्याला त्याच गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं, कारण माझ्या आईने मला असं बोलायला नको आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे आता शेवटी ऋषिकेश आणि जानकी दोघंही सुमित्राला मिठी मारतात, कारण नानाही तिथे पोचलेले असतात. नानांना घेऊन अवंतिका मागून आलेली असते. नानाही हात जोडून म्हणत असतात की जानकी मला माफ कर, आपल्या ओवीचा जीव धोक्यात होता म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, आपल्या ओवीसाठी हे सगळं मी केलेलं आहे आणि काहीही झालं तरी खरंच माझ्याकडून चूक झालेली आहे हे मला मान्य आहे. त्यावेळेस मी तुझ्यावर आरोप करायला नको होते, मी गप्प बसलो असतं तरीही चाललं असतं, पण मी गप्प बसलो नाही कारण मला तशी धमकी दिलेली होती आणि मला सांगितलेलं होतं जर मी ते केलं नाही तर हे सगळं माझ्या बाबतीत घडणार आहे, आपल्या ओवीला या सगळ्यामुळं त्रास होणार आहे, म्हणून मला हे सगळं करावं लागलेलं आहे. शेवटी ऋषिकेश आणि जानकी ओवीला घेतात आणि रणदिवेंच्या घरी पुन्हा येऊ लागतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो आणि मग अवंतिका त्याचबरोबर सुमित्रा दोघीही तिथे औक्षणाचं तबक घेऊन बाहेर येतात आणि औक्षण करण्यासाठी त्या सज्ज झालेल्या असतात. ते औक्षण करतात. जानकी आणि ऋषिकेशचं ओवीचं त्यांना तो मान दिला जातो आणि सुमित्रा म्हणते की पूजेची तयारी झालेली आहे, तर जानकी तू आणि ऋषिकेशने पूजा करावी. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की चालेल आम्ही पूजा करेल, पण एक गोष्ट तुला करावी लागेल, ती म्हणजे सौमित्र आणि अवंतिकाचं याच वर्षी लग्न झालेलं आहे, त्यांची ही पहिली दिवाळी आहे, तर मला असं वाटत आहे की सौमित्र आणि अवंतिका या दोघांना आरतीचा मान द्यावा. हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा तिकडे सौमित्र आणि अवंतिका, सौमित्र म्हणू लागतो की बघितलंस काय, हा आपला ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आहे, त्यांनी कधीही कोणाचा मान हिसकावून घेतलेला नाही किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केलेली नाही. आणि मग जानकी आणि ऋषिकेश दोघं जोडीने लक्ष्मीपूजन करतात आणि त्यांना त्या गोष्टीचा खूपच भारी वाटत असतं. नानाही तिथं असतात आणि फायनली रणदिवेंचं कुटुंब हे एकत्र आलेलं असतं आणि हे सगळं घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त सौमित्र आणि नानांमुळे. पण त्याच वेळी एक महत्त्वाची गोष्ट बाकी असते. तेव्हा नाना म्हणतात की आता लक्ष्मीपूजन झालेलं आहे, तोपर्यंतच नानांनी इकडे सांगितलेलं असतं सारंगला की आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला या घराच्या बाहेर जायला सांग, आणि सारंगला सांगितलेलं असतं की ही गोष्ट करावी लागेल. सारंग मात्र तिथे बाजू घेत असतो. तो म्हणत असतो की नाही, ऐश्वर्यांना एक संधी दिली पाहिजे. नाना म्हणतात की नाही, तिला एक संधी देऊ शकत नाही, त्या क्षणी माझा जीव गेला असता तर काय केलं असतंस तू ते सांग. एवढं करून ती थांबलेली नाही, तर तिने ओवीच्या जीवाला बरं वाईट करण्याचीही धमकी तिने मला दिलेली आहे. आणि हे सगळं नाना बोलत असतात आणि तेव्हा मात्र
नाना आणि सुमित्रा दोघंही भयानक चिडलेले असतात. आज पहिल्यांदा सुमित्रा इतकी चिडलेली असते आणि ती नानांची बाजू घेत असते. नानांच्या बाजूने ती सारंगच्या विरोधात बोलत असते. सारंगला म्हणत असते की एक गोष्ट कर, तुला जर एवढंच तिचा पुळका असेल तर आत्ताच्या आत्ता तूही तुझं सामान घ्यायचं आहे आणि बाहेर निघायचं आहे. माझ्यासाठी तू मेलेला आहेस, माझ्यासाठी तुझ्याबद्दल मला काहीही वाटत नाही असं म्हणत आता सुमित्राने सारंगच्याही हाताला धरलेला आहे आणि त्यालाही फरफटत घराच्या बाहेर नेऊन ढकललेला आहे आणि ऐश्वर्यालाही घराच्या बाहेर हकललेला आहे. आणि तेव्हा सौमित्र मात्र पाहतच राहतो. आणि फायनली जानकी ऋषिकेश आलेले असतात. त्यांची दिवाळी ही गोड अशी साजरी होत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.